नेटफ्लिक्सवरच्या 3 सेकंदाच्या क्लिपसाठी धनुषने नयनताराकडे तब्बल 10 कोटी मागितले। एवढंच नव्हे तर हे प्रकरण कोर्टात गेले आणि ते सोशल मीडियावरही चांगलंच गाजते। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहू। नयनतारा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे। नेटफ्लिक्सवर तिच्या लग्नाची एक डॉक्युमेंटरी नुकतीच रिलीज झाली आहे। मात्र या व्हिडिओनंतर अभिनेता धनुषने नयनतारावर 3 सेकंदाच्या क्लिपसाठी तब्बल 10 कोटींचा दावा ठोकलाय। धनुषने नयनतारा विरोधात थेट गुन्हा दाखल केलाय। धनुषच्या या भूमिकेनंतर नयनतारानेही थेट जाहीर पत्र लिहून धनुषवर गंभीर स्वरूपाची टीका केली आहे। हे पत्र तिने सोशल मीडियावर पोस्टही केलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार धनुषने नयनतारा आणि नयनताराचा नवरा फिल्म मेकर विघ्नेश सिवन यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे। द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार धनुषच्या वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने नयनतारा, विघ्नेश आणि त्याच्या रावडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी विरोधात हा गुन्हा दाखल केलाय। या दाखल तक्रारीनुसार नयनतारा बियॉन्ड द फेरी टेल या डॉक्युमेंटरी मेकर्सने धनुष तसेच त्याच्या टीमची परवानगी न घेताच नानुम रावडी धान या चित्रपटातील एका सीनचा वापर केलाय। नयनताराने 16 नोव्हेंबर रोजी तिच्या इंस्टाग्राम खात्यावर धनुषसाठी एक ओपन लेटर पोस्ट केलं होतं। धनुष आतापर्यंत सर्वात खालच्या स्तरावर पोहोचलाय असं नयनताराने या पत्रात म्हटलंय। तर धनुषने माझ्या चित्रपटातील 3 सेकंदाची क्लिप कोणतीही परवानगी न घेता वापरली आहे असा आरोप करत 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे। ओपन लेटरमुळे मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ माजली आहे। या पत्रानंतर धनुषच्या कायदेशीर टीमने नयनताराला नोटीस पाठवली होती। नेटफ्लिक्सवरची 3 सेकंदाची ही क्लिप हटवावी अशी त्यांनी मागणी केली होती, पण नयनताराने मात्र याला नकार दिलाय। या प्रकरणात पुढे काय होणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागले।